नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये। आज ना मी जरा वेगळी रेसिपी काहीतरी करायचं ठरवलं, कारण माझा उपवास होता आणि उपवासाला मला शक्यतो साबुदाणा वगैरे अजिबात आवडत नाही। मग काय करायचं बरं, ते पण अगदी चटपटीत झालं पाहिजे आणि खूपच टेस्टी पण झालं पाहिजे। तर आजची ही स्पेशल अशी उपवासाची आपली रेसिपी आहे। अगदी पटकन फस्त होणारी रेसिपी आहे, मस्त करायला देखील सोपी आहे। पहा तुम्हाला आवडते का, आणि आवडलीच तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे गॅसवर एक पॅन ठेवून घेतला। पॅनमध्ये मी हा 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। आता साबुदाण्याची खिचडी बऱ्याचशा लोकांना आवडत नाही, कारण ती चिकट होते, बरंच ॲसिडिटी होते, बऱ्याच लोकांना साबुदाणा हा पचत देखील नाही। अशा वेळेस मला वाटलं की काहीतरी वेगळं आपण साबुदाण्यापासून केलं पाहिजे, म्हणूनच आजची ही स्पेशल अशी रेसिपी आहे। आता हा जो साबुदाणा आहे तो आपण मध्यम आचेवर त्याचं अगदी फुलून येईपर्यंत, म्हणजे असं लाह्या होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। याच्या आधी देखील मी उपवासाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, मी तुमच्यासोबत त्याची लिंक शेअर करते, त्या तुम्ही नक्की पहा। आता आपला हा साबुदाणा जवळपास चांगला भाजून होत आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला थोडं थंड होऊ देऊया। पहा आपला साबुदाणा थंड झालेला आहे। आता आपण याला मिक्सरमधून एकदम बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे, याची चांगली फाईन अशी पावडर करून घ्यायची। आता आपण रेसिपी बनवणार आहोत, त्याच्यासोबत खाण्यासाठी काहीतरी पाहिजे डिप म्हणून, तर त्यासाठी आपण ही चटणी बनवत आहोत। त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि त्याच्यामध्ये मी 1/4 कप भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत। उपवासाची चटणी आहे ही, आणि यासोबत मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालते, आणि 1 टीस्पून इथे आपण जिरे घालून घेऊयात। तसेच चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलं, त्याचबरोबर 1 टीस्पून आपण साखर देखील घालून घेऊया। तसेच आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया, आणि कढीपत्त्याची 1-2 पानं आपण घालून घेतलेली आहेत। प्रत्येक जणांकडेच कोथिंबीर घातली जाते असं नाही आहे, जर तुमच्याकडे चालत असेल तरच तुम्ही कोथिंबीरीचा वापर करा। आपण हे थोडंसं रफ बारीक करून घेतलं, जास्त फाईन पेस्ट करण्यासाठी। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, आणि याची पहा अशी पातळसर अशी मी चटणी बनवून घेतलेली आहे। आता आपली चटणी तयार आहे। आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। आता पुढच्या रेसिपीसाठी आपल्याला थोडेसे इथे हिरव्या मिरच्या लागणार आहेत। मी ते 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेते आहे, आणि कढीपत्त्याची पानं आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे। मी मुद्दामहून इथे मी हाताने बारीक करून घेते, तुम्ही मिक्सरवर बारीक करून घेत असाल तरीसुद्धा चालेल, पण इथे मला थोडंसं कढीपत्ता वगैरे घातल्यामुळे त्याचा स्वाद मला असं कापल्यानंतर जास्त जाणवतो, कारण बारीक केल्यानंतर जास्त इतका जाणवत नाही, आणि तो असं म्हणजे बहरून येत नाही, त्यामुळे म्हणून मी इथे एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे। आणि एकदम चोतासुद्धा मला नको होता, म्हणून मी या ठिकाणी एकदम बारीक असं कापून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता। पहा आता हे आपलं मिक्स म्हणजे मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने आपण अशा पद्धतीने एकदम बारीक कापून घेतलेली आहेत। आता ही जी बटाटे आहेत ते 1/2 किलो आहेत, आणि आपण हे उकडून घेतलेले आहेत। आता आपण याला थोडंसं किसून घेऊया, म्हणजे किसल्यामुळे काय होतं, एकसारखेपणा मिश्रण मिक्स करण्यामध्ये खूप छान असं मिक्स होतं पटकन। जर तुम्हाला स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण जास्त करून किसून घेतलं तर पटकन मिक्स करता येतात। आता या बटाट्यामध्ये आपण जे बारीक मिरच्या वगैरे कापून घेतल्या ते घालून घेऊया। सोबतच 1 टीस्पून आपण जिरे घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, आणि किंचित अशी आपण थोडीशी याच्यामध्ये आपण साखर देखील वापरणार आहोत। 1 टीस्पून मी साखर घातलेली आहे। आता सोबतच याच्यामध्ये मी जवळपास
1/4 कप शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तसेच आपण जे साबुदाणा भाजलेला बारीक करून घेतला त्याचं पीठ घेतलेलं आहे. पीठ हे या बटाट्यामध्ये अंदाजानुसार घालायचं आहे. जसजसं लागेल तसतसंच आपण या पिठाचा वापर करणार आहोत. आता मी थोडंसं म्हणजे 1 कप आपलं पीठ तयार होतं त्याच्यामधलं मी थोडंसं जवळपास मी अर्धं पीठ घालून घेतलेलं आहे. जास्त पण पीठ घालायचं नाही, नाहीतर ना बटाटा पूर्णपणे साबुदाण्याचंच असं मिश्रण लागतं आणि चिकट असे हे जी आपली रेसिपी तयार होणार आहे ती दाताला एकदम चिकट अशी लागेल. त्यामुळे मिश्रण अगदी प्रमाणानुसारच आपल्याला साबुदाण्याचं पीठ याच्यामध्ये वापरायचं आहे. राहिलेलं जर साबुदाण्याचं पीठ राहिलं असेल तरीसुद्धा आपल्याला थालीपीठामध्ये वगैरे सुद्धा हे पीठ राहिलं तरी तुम्ही यूज करू शकता. आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पहा, अशा पद्धतीने आपण मिक्स करून झाल्यानंतर याचा छानसा गोळा तयार करून घ्यायचा आणि 5 मिनिट असंच ठेवून देऊया. म्हणजे थोडंसं जे आपलं साबुदाणा पीठ आहे ते थोडंसं ओलसरपणा लागल्यामुळे फुलून येतं. आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतर आपण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ अजून एकदा चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे एकजीव असं झालं पाहिजे, त्याचे पटकन असे रोल वळले गेले पाहिजेत. आता पहा, मी अशा पद्धतीने हे मळून घेते आहे आणि याचे मी लांबट आकारामध्ये रोल बनवणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही असे रोल बनवू शकता किंवा जर पॅटीससारखे बनवायचे असतील तर तसा पॅटीससारखा सुद्धा आकार देऊ शकता. इवन गोल असा आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता. मी अशा पद्धतीने सर्व लांबट आकारातील रोल बनवून घेते. त्यानंतर लगेचच आपण याला फ्राय करण्यासाठी घ्यायचं आहे. पहा, रोल तयार आहेत. आता मी तेलसुद्धा तापत ठेवलेले आहे. तेल चांगलं मध्यम आचेवर तापवून घ्यायचं आहे आणि तळत असताना आपल्याला हे रोल मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहेत. म्हणजे पूर्णपणे साबुदाणा एकदम क्रिस्पी होईल अशा पद्धतीने आपल्याला तळायचं आहे. कारण मोठ्या गॅसवर जर तळलात तर वरच्यावर असे एकदम लालसर होऊन जातील, पण आतून जो आपण साबुदाणा वगैरे वापरलेला आहे तो कच्चा राहील आणि एकदम असं तेलसुद्धा जास्त राहण्याचे चान्सेस असणार. त्यामुळे आपण तेल चांगले तापवून घ्यायचं आणि मध्यम आचेवर अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहेत. आणि उलटताना पटकन असे लगेच उलटू नका, कारण रोल फुटण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे पूर्णपणे त्याला तळून होऊ द्या, थोडासा कलर चेंज होऊ द्या, त्यानंतरच तुम्ही याला उलट असं करू शकता. नाहीतर रोल सुरुवातीला जर तुम्ही तेलात टाकले तर खाली चिकटून राहतात. त्यामुळे थोडासा पटकन उलटायची घाई करू नका. पहा, अशा पद्धतीने मी आता पूर्ण हे रोल तळून घेते आहे. तर मित्रांनो, माझी ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली का? जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा, कारण मी अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपीज घेऊन येत असते. त्याचबरोबर याच्या आधीसुद्धा मी उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे. तीसुद्धा नक्की ट्राय करा, कारण कधीही कोणत्याही वेळी तुम्ही उपवासाचे पदार्थ बऱ्याचदा घरात म्हणजे करायला वेळ नसतो. अशा वेळेस जर तुम्ही हे लाडू तयार करून ठेवलेत तर कोणत्याही वेळी तुम्ही याचे सेवन करू शकता. तीसुद्धा रेसिपी खूप छान आहे, नक्कीच आवडेल. त्याची लिंक मी शेअर करते, ती तुम्ही नक्की पहा. आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की या नवरात्र उपवासामध्ये ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तसेच मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी ही रेसिपी अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.